मद्रास नाही करते असं दाखवून अन्याय करतोय. मी नियम मोडणार नाही, पण त्याला त्याच्याच पद्धतीने धडा शिकवणार. तिथे कुणीतरी आहे, मी आले. अगं पोरी, दुसरं कोण असणार इथं? समद गाव त्या मदराच्या कोठडीत बंद आहे. काका, तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगा की मी आले. इथे कोणीतरी होतं, पण कोण? जे कुणी असेल त्यांनी समोर या, नाहीतर मला तिकडे यावं लागेल. हे सगळे तर सगळी गावातली मुलं आहेत, माझे मित्र मैत्रिणी. यमुना, मालू, किसना, तुम्ही सगळे. तुमच्या गावातलाच माणूस साक्ष देतोय, म्हणजे ती तुमची मुलगीच नाहीये. आणि असेल तर तसं लिहून द्या. तुमच्या तुळजाईची शपथ घेऊन या सगळ्यांच्या साक्षीने या करारपत्रावर अंगठा उठवा. म्हणजे मग ती तुमचीच मुलगी आहे हे सिद्ध होईल. बोला, आहे तयारी? आहे का? एकदा का या कागदावर त्यांनी अंगठा उठवला आणि जगदंबा ही त्यांचीच मुलगी आहे हे जाहीर केलं की माझं काम झालं. मग जगदंबा काही माझ्या हातून वाचत नाही. होय, माझी तयारी आहे. तुम्ही म्हणाल तिथं अंगठा उठवायची तयारी आहे माझी. आम्ही देवळात असताना तुम्हीच आम्हाला लपून बघत होता ना. तू गावात आल्याचे या किसनला कळलं, म्हणून आम्ही तुला भेटायला आलो. पण तिथं ते मेंगाजी काका होते ना, ते मद्राजाकडे काम करतात. आम्ही घाबरलो आणि तिथनं पळून गेलो. मुलांनो, गावातल्या सगळ्याच माणसांना पकडून कोठडीत टाकलंय, तुम्हीच कसे काय वाचलात? आमच्या जगदंबामुळे.
कसं काय? हिने आम्हाला हातात बांधायला कवडी दिली होती. तिनेच आमचं रक्षण केलं. या कवडीमुळे आम्हाला कोणीही हात लावू शकलं नाही. हो, आम्ही रानात पळून गेलेलो, त्यामुळे वाचलो. जगदंबा, तुझ्या आई बाबांना पण पकडले त्या माणसाने आणि आमच्या सगळ्यांच्या पण. आता तूच त्यांना वाचव, काहीतरी कर. होय होय जगदंबा, तूच वाचू शकतेस. होय होय जगदंबा, तूच वाचू शकतेस. हो हो, जरा शांत राहा. बघू आपण काय करतात ते. बर, चल मग खेळायला सुरुवात करूया. आत्ताच, लगेचच. हा खेळ तुझ्या आयुष्यातला शेवटचा खेळ असेल जगदंबा. शेवटचा खेळ असेल जगदंबा. शेवटचा खेळ असेल जगदंबा. पहा, मदराज खेळाला प्रारंभ करतोय. खेळाचे नियम तर तुला माहीतच असतील, पण पुन्हा सांगतो. उगाच नंतर तू आणखी कुठलीही पळवाट शोधायला नको. दोन मोती, एक पांढरा मोती, एक काळा मोती. यातला पांढरा मोती जर तू काढलास तर तू जिंकलीस, आणि काळा मोती काढलास तर मी. हे बघा, मी दोन रंगाचे मोती घेतलेत, एक पांढरा आणि एक काळा. हे दोन्ही मोती मी या पाटव्यामध्ये टाकतोय. लोकांना दाखवण्यासाठी हे दोन रंगाचे मोती असले तरी माझ्या सिद्धीने हे दोन मोती मी काळ्या रंगाचे करणार. आजपर्यंत या खेळात कोणीच जिंकलेलं नाही. जगदंबा हे जिंकणार नाही. हिने जर यातला काळा मोती काढला तर ती माझी गुलाम, मी तिचा स्वामी. मग मी म्हणेल ते सगळं ती ऐकणार. तुझाई, आजपर्यंत या बटुळ्यामधून कुणीच पांढरा मोती काढलेला नाही. मग नेहमी नियमानुसार वागत असल्याचं नाटक करतो, पण इथे तो नक्कीच कपट करत असणार. पण तो खोटा असला तरी मी नियम मोडणार नाही. हा डाव मी वेगळ्या प्रकारे खेळायचा ठरवला. तू फक्त माझ्या पाठीशी राहा. कसला विचार करतीयस? घाबरलीस की काय? एक गोष्ट लक्षात ठेव, आता माघार नाही. आज जगदंबेचा खेळ संपणार. ती हारणार आणि तुळजा ती माझी होणार.
देवा, मोती पडला माझ्या हातनं. मी पांढरा मोती काढला होता. हा, असं कसं होईल? अहो खरंच पांढरा मोती काढला होता. हे बघा, हाच तो पांढरा मोती. नाही, तू खोटं बोलतीयस. त्यात तर दोन्ही मोती का